एकनाथ शिंदेंच्या नाशिक जिल्ह्यात 3 सभा होणार आहे। इगतपुरी, भगूर आणि येवल्यात शिंदेंची तोफ धडाडणार आहे। भगूरमध्ये भाजप राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना आहे। त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, भगूर, येवला, सिन्नर, नांदगावमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। तर त्याचसाठी एकनाथ शिंदेंच्या या प्रचार सभा होतील। नाशिक जिल्ह्यात 3 ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या सभा। तर भगूरमध्ये भाजप राष्ट्रवादीची युती आहे, विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे। अधिक माहिती घेणार आहोत या संदर्भात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। किरण, आपण पाहिलं तर महत्त्वाची अशी निवडणूक आहे, चुरशीची निवडणूक होणार आहे, चुरशीच्या लढती पाहायला मिळतात। त्यासाठीच आज एकनाथ शिंदेंचा हा दौरा। कशा असतील सभा? प्रणिता, नाशिक जिल्ह्यामध्ये 11 नगर परिषदेसाठी निवडणूक होत आहे आणि प्रचारासाठी अवघे 2-3 दिवस हे राहिलेले आहे। त्यामुळे संपूर्ण प्रचाराला वेग आलेला आहे। अगदी 2-3 दिवसाआधीच मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावरती होते। त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांनी सभा घेतली होती। काल भाजपचे प्रदेश अध्यक्ष नाशिक जिल्ह्यामध्ये होते, त्यांनी सुद्धा 1-2 प्रचार सभा ज्या आहेत ते नाशिकमध्ये घेतलेला आहे। आज जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावरती आहेत। एकनाथ शिंदे नाशिक जिल्ह्यामध्ये 3 सभा घेणार आहेत। त्यांची पहिली सभा जी इगतपुरीमध्ये होईल, त्यानंतर भगूर आणि त्यानंतर जे येवल्यामध्ये होईल, अशा पद्धतीच्या या 3 सभा होतील। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भगूरमध्ये एकनाथ शिंदे काय बोलतात, खरं तर हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण भगूरमध्ये राष्ट्रवादी, भाजप आणि इतर पक्ष हे एकत्र आलेले आहेत शिवसेनेच्या विरोधात। त्यामुळे इथे खूप मोठ्या प्रमाणात चुरशीची लढत ही सुरू आहे। गिरीश महाजन सुद्धा जवळपास मागच्या आठवड्यात 3-4 दिवस नाशिक जिल्ह्यामध्ये तळ ठोकून होते। संपूर्ण ज्या या 11 नगर परिषदेच्या निवडणुका आहेत या चुरशीच्या होतील अशा पद्धतीचा एकूणच अंदाज आहे। कारण सर्वच पक्षांनी ताकद लावलेली आहे आणि त्यातच आज प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात जे उपमुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यामध्ये येत आहेत, त्यामुळे ते नेमके काय भाषण करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी किरण, त्या भाषणाकडे सध्या लक्ष लागलेलं आहे। तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा, आणखी एका महत्त्वाच्या बातमीवर तुमच्याकडून माहिती घ्यायची आहे।